छगनराव भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने भुजबळ समर्थक नाराज झाले असून राष्ट्रवादी भवन बाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलेच पाहिजे अशा घोषणा करण्यात येत आहेत। कालच्या मंत्रिमंडळात नाशिक जिल्ह्यातून माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवळ यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले। मात्र छगनराव भुजबळ हे ज्येष्ठ नेते असताना देखील त्यांना वगळण्यात आल्याने भुजबळ समर्थक चांगलेच नाराज झाले असून त्यांनी आज नाशिकच्या राष्ट्रवादी भवन बाहेर जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकच्या समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे। नामदार भुजबळ साहेबांचं शपथविधीमध्ये नाव दिसलं नाही, त्याच्यामुळे या महाराष्ट्रभरातील सर्व भुजबळ समर्थक हे नाराज झालेले आहेत। आणि धक्कादायक गोष्ट होती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं पक्षाच्या वाढीमध्ये आणि या नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे। मागील 2.5 वर्षात सरकारवरती आलेली सगळी संकटं एकट्या भुजबळांनी आपल्या छातीवरती झेललेली आपण पाहिलेली आहेत। तर माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना पक्षाने या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदी बसवावं या पक्षाकडे मागणी करण्यासाठी आम्ही सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासाठी निवेदन देणार आहोत। आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अखंड भुजबळ समर्थक, समता परिषद, सर्व कार्यकर्ते आम्ही उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत। आम्ही नाही, तुम्ही आंदोलन नाही करत, आम्ही फक्त नाराजी पण नाहीये, आम्ही फक्त आदरणीय अजितदादांकडे आज सर्व भुजबळ समर्थक असतील, समता परिषदेचे पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, काही जे प्रमुख पदाधिकारी हे सर्व जमून फक्त अजितदादांना एक निवेदन स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे, ते अजितदादांकडे आम्ही पोहोचवणार आहोत। आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे। निदर्शनं किंवा आंदोलन किंवा कुठलंही काही आम्ही हे नाही, शांतपणे अजितदादांकडे आणि पक्ष देखील आमच्या या विनंतीचा मान करून आणि कुठेतरी साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देतील हीच आम्हाला अपेक्षा आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।